जळगाव शहरातील जैन हिल्स येथे 10 जानेवारी 2024 पर्यंत सुरू असलेला हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसोबत रविशंकर चलवदे यांनीही प्रत्यक्षरित्या भेट देऊन पाहणी केली। तंत्रज्ञानातून पीक पद्धतीने बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे करता येतील हे त्यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी आत्मा जळगावचे उपसंचालक साळवे, जैन इरिगेशनचे कृषी तज्ञ संजय सोनजे, डॉक्टर विकास बोरोले यांच्यासह कृषी तज्ञ उपस्थित होते। तसेच प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगावसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात सहभाग घ्यावा। फील्डवर येऊन जिवंत पीक बघायला मिळत आहे। दिवसभर जैन हिल्सचे संशोधन विकास केंद्राचे प्रत्यक्ष भेट द्यावी, व्यवस्थेच्या दृष्टीने नोंदणी करावी असे आवाहनही जळगाव आत्माचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी यावेळी केले। मी रविशंकर चलवदे, जळगाव येथे प्रकल्प संचालक आत्मा या पदावर कार्यरत आहे। मी आज या ठिकाणी हा जैन समूहातर्फे जो काही कृषी महोत्सव आयोजित केला आहे त्याची प्रत्यक्ष फील्ड पाहणी करण्यासाठी इथं आलेलो आहे। आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असं दिसून येतं की एकाच ठिकाणी वेगवेगळे पिके जी आहेत त्याची लागवड, आता उदाहरणार्थ केळी हे प्रमुख पीक आहे आपल्या भागातलं, तर केळीच्या अनेक व्हरायटीज आहेत तिथे 7-8 प्रकारच्या, आणि त्याचं ठिबकवर, त्याच्यानंतर बेडवर लागवड, 8 महिन्यात येणारे पीक, 30 फूट उंचीचे केळीचं पीक, असे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे केळीच्या पिकाची लागवड पाहायला मिळते। आणि मग शेतकऱ्यांना त्यातून एक नवीन तंत्रज्ञान, कोणतं पीक घ्यायचे, केळी कुठली लागवड करावी, व्हरायटी त्याची माहिती मिळते। आता हळद आहे, हळदीसारखं पीक आहे, हळदीच्या अनेक व्हरायटीची लागवड आहे। कांदा आहे, कांद्याचं प्रमुख पीक आपल्या भागात घेतलं जातं, तर त्याच्यामध्ये लाल कांदा आहे, पांढरा कांदा आहे, प्रोसेसिंगसाठी वापरला जाणारा पांढरा कांदा आहे। या ठिकाणी त्याचं बायबॅक केलं जातं, बियाणं देऊन कांदा हमी भावानं खरेदी केला जातो। असे अनेक प्रकारच्या, म्हणजे आता सगळ्या प्रकारचे, डाळिंब आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, पपई आहे, सर्व फळपिकं आहेत, पिकं आहेत। आणि विशेषतः पाण्याचा वापर कमीत कमी करून, म्हणजे 100% सूक्ष्म मायक्रो इरिगेशन ज्याला म्हणतो आपण, ठिबक आहे, तुषार आहे, त्याच्या नवीन नवीन पद्धती आलेत। आता मोठं क्षेत्र आहे तुमचं 50-60 एकर, तर त्याला ऑटोमेशन पद्धत, म्हणजे जागेवर बसल्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण 50-60 एकरचं सिंचन नियंत्रित करता येतं। प्रत्येक ठिकाणी जायची गरज नाही, वॉल बदलायची गरज नाही। तरी एका ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची ही नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळतं। बरेच प्रदर्शनं केवळ ग्राउंडवर होतात स्टॉल लावून, परंतु हे जे प्रदर्शन आहे बारामती सारखं, बकेविके सारखं, या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्याला पाहायला मिळतंय। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनी हा साधारणतः 10 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत महोत्सव आहे, इथे प्रत्यक्ष येऊन पाहिलं पाहिजे। फील्डवर प्रत्यक्षात वेगवेगळी आपली जिवंत पिकं, नमुने, वेगवेगळ्या व्हरायटी इथं पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनी इथे यावं, पूर्ण सोय आहे शेतकऱ्यांसाठी। पूर्ण या ठिकाणी दिवसभर प्रक्षेत्र दाखवलं जातं, माहिती दिली जाते। माझ्या माहितीप्रमाणे इथे जेवण सगळ्या शेतकऱ्यांना मोफत दिलं जातं आणि अतिशय सुंदर परिसर हा जळगाव येथे जैन समूहामार्फत उभा केलेला आहे, महोत्सव आयोजित केलेला आहे। तर माझा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण यावं, त्याची नोंदणी करावी। तुम्हाला ते स्लॉट दिला जातो, वार दिले जातात, म्हणजे एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये या पद्धतीनं तुम्ही 14 जानेवारीपर्यंत इथे येऊ शकता। तर एक कृषी विभागामार्फत माझं आव्हान आहे की सर्व शेतकरी बांधवांनी इथे यावं आणि याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।